प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळाला आणि मोदींच्या कार्यकाळाला आता 12 वर्ष पूर्ण झाली. मोदी गेल्या 12 वर्षांपासून या देशाच्या प्रधानमंत्री पदाच्या दायित्वावरती काम करतात आणि याच संदर्भात आता 12 वर्षानंतर लोकांच्या काय मोदीजींबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत, लोकांची काय मतं आहेत, हीच जाणून घ्यायला आम्ही सध्या नागपूरच्या तिरंगा चौकात आहोत. इथे सगळी जी नागरिक आहेत त्यांना आम्ही इथे विचारतोय की काय मोदीजींबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय म्हणाल. 12 वर्ष मोदींच्या कार्यकाळाला पूर्ण झालीत. कसं वाटतंय 12 वर्षानंतर राज्य आपलं पूर्ण देशाचा व्यवस्थेला पाहता काय प्रतिक्रिया? या 12 वर्षामध्ये जे या 70 वर्षात कधी झालं नाही असा एक प्रधानमंत्री, जो निर्णय घेण्याची क्षमता ठेवणारा प्रधानमंत्री आपल्याला मिळालेला आहे. आणि त्यांच्या कार्यकाळात भरपूर निर्णय झालेले. 370 असू दे, राम मंदिर असू दे, आज करोनाचा काळ त्यांच्या याच्यात गेला, पुलवामामध्ये झाल्यानंतर त्यांनी जे सिंदूर ऑपरेशन असेल, तर हे निर्णय घेतले आणि त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात म्हणा किंवा शैक्षणिक क्षेत्रात म्हणा एक या भारताची एक ओळख निर्माण झाली, तर ती या पंतप्रधानामुळेच झाली. तर नॅचरल आहे की या 12 वर्षात इतकं भरपूर काम झालं की देश हा फार पुढे गेला. त्यामुळे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे सक्सेसफुल. सातत्याने पाहायला मिळतं की मोदीजींची तुलना ही नेहरूंसोबत केला. ते प्रधानमंत्री, नेहरू देशाचे पहिले प्रधानमंत्री होते. आज म्हणजे जर इतिहास पाहायला गेला तर नेहरूंचा कार्यकाळ 12 वर्षांचा होता. मोदींचा कार्यकाळ आज 12 वर्षांपेक्षा काही दिवस जास्त झालेला आहे. काय म्हणाल, मोदींचा कार्यकाळ आणि तुलना किती होत असते सातत्याने? तुलनात्मक आहे का? तुलना करण्यासारखी आहे की नाहीये? नाही, असं नाही गोष्ट आहे. कारण की कसं आहे, मोदी आणि नेहरूजी यांची तुलना करता येऊ शकणार नाही. कारण की यांच्या कार्यकाळात जे निर्णय घेतले, त्या काळात जे निर्णय घेतले नेहरूजींनी, तर नेहरूजींनी कसं इंग्रजांपासून जे आपलं चळवळीचे ते म्हणजे मुक्त केलं इंग्रजापासून, तर ते नेहरूजीच्या काळात झालं आहे की नाही? म्हणजे एवढा मोठा निर्णय नेहरूजींनी घेतला, तर मोदीजी आणि नेहरूची तुलना करता येईल. ज्या वेळेला मोदी हे प्रधानमंत्री झाले त्यांचा नारा होता अच्छे दिन. वाटतंय का अच्छे दिन आले आहेत की संकट आहे? माझ्या पंतप्रधानांनी काय नाही केलं, जगात त्यांचं एक आगळेवेगळं नाव झालेलं आहे. आणि अच्छे दिन म्हणजे काय, तर सगळ्यांना जो विकास केला या भारताचा, तर निश्चितच एक ज्या 70 वर्षात नेहरूजींच्या काळात असो, इंदिराजींच्या काळात असो, तो जो झाला नाही तो पण आता झालेला आहे. आणि या 15 वर्षात 12 वर्षात लोकांना ते दिसत आहे की विकास होऊन राहिला. एक त्यांचा नारा होता सबका साथ सबका विकास और सबका विश्वास. या दरम्यान सबका साथ सबका विकासावरती पूर्णत्वाला काम झालंय का? का नाही, सगळ्यांना आता समजा हे घ्यायचं असेल, एखादं पंतप्रधान आवास योजना असेल, तर त्यात त्यांनी कुठे धर्म पाहिला नाही ना. सगळ्या धर्मांच्या लोकांना त्यांनी घरं दिले, शौचालय दिलं, उज्ज्वला गॅस दिली, या सगळ्या गोष्टी तर त्यांनी केल्या आहे. तर त्यामुळे ते पंतप्रधान बेस्ट आहे असं मला वाटतं. काय म्हणाल, ज्या पद्धतींच्या योजना गेल्या 12 वर्षांमध्ये राबवल्या गेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्यात की नाही पोहोचल्यात, काय वाटतं? नाही, ह्या 12 वर्षाच्या योजना शक्यतो सगळ्यांकडे पोहोचलेल्या आहे. कारण की त्यांनी ज्या पद्धतीने हे राबवलेलं आहे, खाली जमीन लेवलपासून त्यांनी हे राबवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या 12 वर्षात ज्या योजना त्यांनी आणल्या त्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या असं आता मला पूर्ण दिसते. आणि हे होऊनही राहिलं, त्यात काही शंका कुशंका आहे नाही. आणि म्हणजे माफ करा कापतोय, पण लोकांच्या अशा अनेक लोकांच्या काही प्रतिक्रिया आहेत की मोदीजींच्या कार्यकाळामध्ये अजूनही लोकांना अच्छे दिन आलेले नाही आहेत, महागाई वाढते आहे, या संदर्भात बोलले जातात. हे बघा कसं आहे, सगळ्यांना एकसारखं होऊ शकत नाही, शक्य नाही. 100% हे मोदीनं केलं असं होऊ शकत नाही. राहील, त्रुट्या राहील, पुढे त्याच्यावरही काम होईल असं नाही. हे दिसते आपल्याला, हे प्रधानमंत्री या लेवलचे दिसतात की ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करतील, घडतील. आपल्याला एवढा मोठा एक स्वच्छता अभियानात तर्फे जो एक नारा दिला होता प्रधानमंत्र्यांनी कुठे लाल किल्ल्यावरून, की जे कोणी केलं नव्हतं, कोणती गोष्ट जी संडासाची गोष्ट केली होती, ते त्यांनी एवढ्या लाल किल्ल्यावरून एक नारा दिला होता. त्याच्यावरही काम झालं. म्हणजे असं नाही छोट्या छोट्या बाबतीत काम होईल, 100% काम होईल असं शक्य नाही, पण पुढे तर होईल. काही ना काही तर सुटणारच आहे, तर ते पुढे होईल अशी मला तर खात्री आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणावरती मोदींचा चेहरा सातत्याने पुढे दिसतो. असं म्हटलं जातं की मोदी हे जगातील लोकप्रिय प्रधानमंत्रींपैकी एक आहे. काय म्हणतात मीडियामध्ये तर आणि देशामध्ये दिसत आहे. कारण मोदीजींसारखं नेतृत्व जे परराष्ट्रामध्ये जे आपल्याला मीडिया मार्फत किंवा आपण जे ऐकतो आहे,
त्या मार्फत जे दिसत आहे त्याच्यावरनं तर वाटतं की मोदीजी सारखा प्रधानमंत्री हवा. पुढेही भविष्यामध्ये मोदीजी प्रधानमंत्री असतील असं तुम्हाला वाटतं का, की 2029 ची जी निवडणूक आहे त्यातही चेहरा म्हणून मोदी राहतील? नाही, भविष्यात कोण राहील कोण नाही राहील हा प्रश्न नाही, परंतु मोदीजी राहावं ही आमची सर्वांची इच्छा राहील. तुम्हाला वाटतं का असं की पुढचाही प्रधानमंत्री मोदीच राहतील? निश्चितच का नाही. त्यांचं स्वास्थ्य एकदम तंदुरुस्त आहे, चांगले आहे आणि निर्णय क्षमता घेणारा माणूस आहे. आमचा प्रधानमंत्री हा मोदीच व्हावा असं आम्हाला वाटतं. तर अशा पद्धतीच्या मोदींच्या कार्यकाळावर 12 वर्षांच्या कार्यकाळावर लोकांच्या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत. मोदींना अजूनही लोकांच्या प्रतिमेमध्ये एक उत्तम नेतृत्व आणि एक उत्तम दर्जेदार नेता म्हणून, कार्यशील नेता म्हणून पाहायला जात आहे. तरुण भारतसाठी वेदांग.